मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आता चांगलेच अडचणीत आले आहेत। एका YouTube मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली। मराठा समाजाकडून आंदोलनं झाली आणि अखेर जालना पोलिसांनी वाघमारे यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला। विशेष म्हणजे वाद वाढल्यानंतर वाघमारे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली। मात्र माफी मागूनही हा वाद थांबलेला नाहीये। उलट मनोज जरांगे पाटील यांच्या पलटवारामुळे आणि त्यानंतर वाघमारे यांनी केलेल्या राजकीय आरोपांमुळे हा मुद्दा आता आणखी गंभीर झालाय। त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षात आक्रमक भूमिका घेणारे नवनाथ वाघमारे एका वक्तव्यामुळे स्वतःच राजकीय कोंडीत सापडले आहेत का, यावरच बोलूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सगळ्यात आधी पाहूया नेमकं प्रकरण आहे तरी काय। नवनाथ वाघमारे यांनी पुण्यातील एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठा समाजातील तरुणांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली। ओबीसी नेत्यांची मुलं, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि पैसा पाहून मराठी समाजातील मुली त्यांच्या घरात लग्नासाठी जातात अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं। या वक्तव्यामध्ये त्यांनी काही ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांची संदर्भ दिले। त्यामुळे हे वक्तव्य केवळ राजकीय टीकेपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर थेट महिलांच्या सन्मानाचा आणि दोन समाजाच्या भावनांचा मुद्दा बनला। आणि परिणामी या वक्तव्यानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। नांदेड, माढा आणि इतर ठिकाणी निषेध करण्यात आला। महिलांनीही आक्रमक भूमिका घेत वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध केला। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। जालन्यातही मराठी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आणि घोषणाबाजी केली। त्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना अपमान वाटेल अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। म्हणजेच वाघमारे यांच्यासाठी पहिला मोठा धक्का इथेच बसला, कारण ते ज्या आरक्षणाच्या आणि ओबीसी हक्कांच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलत होते, त्याच राजकीय लढाईत त्यांच्या एका वक्तव्यामुळे वैयक्तिक पातळीवर त्यांच्यावर कारवाईची वेळ आली। वाद वाढल्यानंतर वाघमारे यांनी माफी मागितली। आपण यापूर्वी कधीही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाहीये। मनोज जरांगे यांनी काही नेत्यांवर केलेल्या टीकेवर बोलताना ओघात वक्तव्य झालं असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। राज्यातील भगिनींनी आपल्याला समजून घ्यावं आणि माफ करावं असंही त्यांनी म्हटलं। मात्र राजकारणात एकदा केलेलं वक्तव्य मागे घेणं नेहमी सोपं नसतं, विशेषतः जेव्हा त्या वक्तव्याचा संबंध थेट महिलांच्या सन्मानाशी आणि दोन समाजाच्या संवेदनशील प्रश्नाशी जोडलेला असतो। याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी वाघमारे यांच्यावर जोरदार पलटवार केला। आपण कितीही आक्रमक बोललो तरी कुणाच्या लेकी बाळांवर बोलत नाहीये असं म्हणत जरांगे यांनी वाघमारेंना इशारा दिला। मराठ्यांच्या महिलांवर बोलणाऱ्यांना आता सुट्टी नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे आधीच पेटलेला वाद आणखी वाढला आणि वाघमारेंनी पुन्हा दुसरं वक्तव्य केलं। त्यांनी पुन्हा माध्यमासमोर येत मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप केले। राज्यात मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये संघर्ष किंवा दंगल झाली तर त्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड जबाबदार असतील असा आरोप त्यांनी केला। हे दोन्ही नेते मनोज जरांगे यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचा दावा त्यांनी केला। उदय सामंत यांच्यावर आरोप करताना वाघमारे यांनी त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचा दावा केला। मनोज जरांगे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। त्याचबरोबर भविष्यात उदय सामंत भाजपमध्ये जाऊ शकतात असाही दावा त्यांनी केला। प्रसाद लाड यांच्यावरही वाघमारे यांनी गंभीर आरोप केले। सरकारकडून मिळालेल्या टेंडरमधून त्यांनी संपत्ती जमा केल्याचा दावा त्यांनी केला आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला ते पाठिंबा देत असल्याचा आरोप केला। त्यांच्या या दोन्ही वक्तव्यामुळे हा वाद फक्त राजकीय न राहता सामाजिक बनला। आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वाघमारे यांच्या वक्तव्याचा राजकीय फायदा कुणाला आणि फटका कुणाला। कारण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आधीच अत्यंत संवेदनशील आहे। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत, तर वाघमारे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भूमिका मांडताना दिसतात। अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंच्या नेत्याकडून होणारी वक्तव्ये थेट समाजाच्या भावनांवर परिणाम करू शकतात। पण वाघमारे यांच्या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला आणि मराठा आंदोलनाला प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे त्यांचे व्यासपीठ आता त्यांच्या स्वतःच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत। म्हणजेच मुद्दा ओबीसी आरक्षणावर सुरू झाला, पण आता चर्चा त्यांच्या वक्तव्यावर, गुन्ह्यावर आणि माफीवर होते। त्यामुळे नवनाथ वाघमारे स्वतःच फसलेत का हा प्रश्न उपस्थित होतो, कारण त्यांच्या एका वक्तव्यामुळे 3 पातळ्यावर दबाव निर्माण झालाय। पहिला म्हणजे कायदेशीर दबाव, कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय।
दुसरा म्हणजे सामाजिक दबाव, कारण मराठा समाजातील महिलांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आणि तिसरा म्हणजे राजकीय दबाव, कारण त्यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी मराठा संघर्षाला आणखी धार मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच त्यांनी माफी मागितल्यानंतर पुन्हा उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या आरोपामुळे प्रकरणाचा राजकीय विस्तार झालाय. त्यामुळे आता हा फक्त एका आक्षेपार्ह वक्तव्याचा विषय राहिलेला नाहीये. याचा परिणाम महायुतीतील राजकीय समीकरणांवर होईल का? मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव आणखी वाढेल का? आणि आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय मतभेद असतील, आरक्षणावर संघर्ष असेल, सरकारवर टीका करायची असेल, तरी महिलांना किंवा कोणत्याही समाजाला लक्ष्य करणारी भाषा हा मार्ग योग्य ठरू शकतो का? कारण अशा वक्तव्यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडतो आणि संपूर्ण चर्चा व्यक्तीच्या वक्तव्याभोवती फिरू लागते. त्यामुळे नवनाथ वाघमारे यांच्या बाबतीत सध्या नेमकं चित्र असं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली त्यांची राजकीय लढाई एका वक्तव्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अडचणीचं कारण बनले. गुन्हा दाखल झाला, माफी मागावी लागली, जरांगेचा पलटवार झाला आणि त्यानंतर केलेल्या आरोपांमुळे वाद आणखी वाढला. आता पुढे वाघमारे यांची भूमिका काय असणार? ते आपल्या वक्तव्यावर ठाम राहणार की पुन्हा माफी मागून हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करणार? आणि या संपूर्ण प्रकरणांमुळे मराठा ओबीसी संघर्षाला नवी धार मिळणार का? तुमच्या मते नवनाथ वाघमारे एका वक्तव्यामुळे स्वतःच राजकीय कोंडीत सापडले आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.